हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? बरे आहात का? तर चला आपण आज बनवतोय खीर. तर खीर बनवण्यासाठी घेतले चारोळे, इलायची, काजू, बदाम आणि इथे घेतलं आपण बाजूलाच शेवई घेतली, बारीक शेवई. ॲक्च्युली काय आहे ना, ईद असते ना त्यावेळेस मी आणलेली होती. तर याच्यातून मी एकदा बनवून झालं आहे आणि म्हटलं चला व्हिडिओ टाकवा त्याच्यावर. तर आज मी ही बनवते. थोडी उरली होती, मी घेतली होती अर्धा किलो कमीत कमी. त्याच्यातून मी एवढी उरली होती तर मुलीसाठी ठेवली होती, पण मुलगी म्हणे नंतर बनव. तर इथं घेतलं मी 1 लिटर दूध घेतलं आहे आणि 1 लिटर दुधामध्ये 2 ग्लास कमीत कमी पाणी टाकणार आहे. आणि तेवढ्या शेवईला कमीत कमी 1 लिटर दूध पाहिजे, कारण ती शेवई बारीक दिसते पण शिजल्यानंतर ती थोडीशी फुगते ना, तर मग ते घट्ट होतं. तर त्या हिशोबाने आपल्याला दूध पण घ्यायचं आहे. आणि इथं आपण घरी बनवलेलं तूप घेतलं आहे, मी स्वतः बनवलं घरी. तेच तूप आपण यूज करणार आहे खिरीसाठी. तर बरेच तांदळाची पण खीर बनवतात, पण मला तांदळाची नाही आवडत. मी शेवईची खीर मला खूप आवडते आणि थंडी झाल्यानंतर तर खूप छान लागते. थंडी झाल्यानंतर गाढी पण होते. आता सध्या पातळ दिसणार, नंतर थंडी झाल्यानंतर तुम्ही त्याला थोडंसं मीडियम गरम असतं त्यावेळेसच तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती थंडी झाल्यावर खूप छान लागते. जेवढी पाहिजे गोड त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. तर इथं मी आता शेवई भाजायला तूप टाकून घेणार आहे. तुम्हाला किती पाहिजे त्या हिशोबाने. शेवईला कमीच टाकायचं, कारण शेवई पण तुपाचीच भाजलेली, म्हणजे तुपातच बनवेल असते ती. तर मी तर टाकून घेतलं देसी तूप आपलं घरचं. याच्यामध्ये जास्त भाजायची नाही, कारण काय आहे ना, शेवई बारीक आहे ना, जास्त जळायची नाही. थोडी ब्राऊन दिसतेच, आता अजून थोडीशी ब्राऊन करून घ्यायची आहे ती आणि असं बारीक करून घ्यायची, कारण ती लांबी लांबी असते. तर बारीक जेवढी पाहिजे तेवढी बारीक करून घ्यायची. शिजल्यानंतर काय आहे ना, ती मोकळी होतेच आणि खायला पण मस्त मोकळी होऊन जाते. तर आपण इथे घेतली शेवई टाकून तुपामध्ये परतून घ्यायची तिला. आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं बदाम, पिस्ता, इलायची, साखर, चारोळे, जेवढे तुमच्याकडं असेल तेवढं तुम्ही ड्रायफ्रूट यूज करू शकता. जर नसेल तर काजू बदाम पण चालतात. आणि इलायची नक्कीच घालायची, इलायचं टेस्ट वेगळं येतं मस्त. तर इलायची टाकायचीच आहे. तर इथं आपण मस्त असं ब्राऊन कलर असतो त्याला खालीवर करून असं तळून घ्यायची आहे तुपामध्ये शेवई. ही ईदमध्येच भेटते. आमच्या बाजूला जी फॅमिली राहत होती तर त्यांच्याकडून मला ईदच्या टायमाला मला यायचं. तर मी या खलबत्त्यामध्येच कुटून घेतलं सगळं, मिक्सरला नाही काढलं, बारीक केलं सगळं. मी खलबत्त्यामध्येच करून घेतलं कुटून बारीक, म्हणजे जास्त बारीक पण नाही कुटायचं आणि जाडं पण नाही, मीडियम ठेवायचं, जाडं मोठं. शेवई पण अशी तोडून घ्यायची थोडी थोडी, कारण शिजल्यानंतर लांबी होती ती म्हणून. तर बाजूला माझ्याच बाजूला मुस्लिम फॅमिली राहायची, त्यांचा सण असायचा तर मला नक्कीच द्यायचं ते खीर. तर मला ती खीर खूप आवडली होती. तर मी त्यांना विचारून घेतलं कसं बनवते म्हणून भाभी. तर त्यांनी मला सांगितलं होतं की असं असं बनवतात. तर मला ती लय आवडली. मी तांदळाची खीर विसरूनच गेले खायची, तर मी हीच बनवते आणि हीच खाते. तर आता म्हटलं चला, बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही, तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला पण दाखवते कशी बनवतात. तर आपली शेवई भाजून झाली आहे, मस्त अशी ब्राऊन आली कलर बघा. आणि जी थोडी ते तूप राहिलं आहे कढाईमध्ये आणि शेवईचं पण थोडंसं तूप निघालं आहे एक्स्ट्रा, ते तूप आपण कढाईमध्ये टाकून घेऊया. आणि आपण पहिले इलायची टाकून घेऊया. त्याच्यानंतर सगळे आपण ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. त्याच्याने काय होतं ना, कलर खूप छान येतो. आणि जेव्हा आपण खीर पिणार ना त्यावेळेस खीरचं टेस्ट पण वेगळंच मस्त येतं आणि त्याचा पूर्ण फ्लेवर आहे ना खिरीमध्ये असतो. तर खीर कलरला पण चेंज होते, खायला पण खूप छान लागते.
तर आपण परत थोडंसं तूप आपण ॲड करून घेऊया 1 चम्मचभर, कारण मी तळायचं जे शेवईला तळून उरलेलं होतं तेच तूप होतं. परत आपण 1 चम्मच ॲड करून घेतलं. तर मी गोकुळचं दूध यूज करते, तुम्ही कोणचं करते माहीत नाही. गोकुळचं दूध कसं असतं, घट्ट असतं आणि मलाईवालं पण असतं. तर मी 1 लिटर दुधामध्ये कमीत कमी भरपूर मलाई निघते. ते मलाई सगळं मी खिरीमध्ये यूज करणार आहे. तर बघू शकता इथं असं मस्त ब्राऊन कलर येतो तर आपण फ्राय करून घेतलं आहे. तर आपण गॅस कमी करून घेऊया. पहिले पाणी ॲड करायचं, कारण दूध नाही टाकायचं आधी, नाही तर काय होणार, दूध तुमचं फाटणार. तर पहिले आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे. डायरेक्ट तुम्ही जर दूध टाकलं ते दूध फाटतं. तर आता मी थोडंसं गरम केलं होतं, आधी गरम करून ठेवलं होतं. तर मलाई सगळं बघा, मलाई किती होती. मी मलाई सगळं पुरं 1 लिटर दूध टाकून घेतलं आणि आता परत अजून 1 ग्लास पाणी मी ॲड करणार आहे. तर आपण इथं 2 ग्लास पाणी ॲड केलं 1 लिटर दुधामध्ये. सेवई कशी असते ना, सेवई ती बारीक दिसायला दिसते पण नंतर खूप फुगते. मग मिडियम खीर पाहिजे, एकदम गाढी पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. जेवढी मिडियम असेल तेवढी थंडी झाल्यानंतर खायला खूपच छान लागते. तर आपण आला उकळी येऊस्तर थांबूया. त्याच्यानंतर आपण साखर ॲड करूया. तुम्हाला किती गोड पाहिजे ना, किती घरात माणसं आहे आणि किती खीर बनवायची त्या हिशोबाने तुम्ही साखर ॲड करून घ्या. जर तुमच्या घरात कमी गोड खात असेल तर कमी यूज करा, जर तुमच्या घरात जास्त गोड खात असेल तर त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. ते इथं मी घेतली साखर. जर मला पाहिजे तर परत मी 1 चम्मच एक अर्धी वाटी नाही तर ॲड करणार आहे नंतर, जर वाटलं मला तर. आता हे आपण बॉईल करून घेऊया. कसा कलर आला, मस्त असा कलर आला बघू शकता. तर आता आपल्याला पूर्णपणे दुधाला आणि पाण्याला मिक्स होऊन काजू बदाम त्याच्यात मिक्स झाले पाहिजे आणि उकळी आली पाहिजे व्यवस्थित. उकळी आल्यानंतरच आपण सेवई त्याच्यात सोडणार आहे. तुम्हाला पाहिजे मी कढईमधून पातेल्यामध्ये शिफ्ट केलं त्याला, कारण काय आहे ना, कढईमध्ये उतं गेलं तर लगेच सांभाळत नाही, म्हणजे लवकरात लवकर उतं जातं कढईमध्ये. आणि पातेल्यामध्ये जर असेल तर आपण स्लो गॅसवर त्याला शिजवू शकतो. आणि कढईत कमी होत होते, पाणी नव्हतं होत. तर हे टोप मोठा आहे माझा, त्याच्यामुळं मी याच्यात ॲड करणार आहे. बघू शकता अशी सेवई कुरकुरीत झाली मस्त. थोडी चमच्याच्या मदतीने वेगळी करून घ्यायची. थोड्याच वेळात आपल्या खिरीला उकळी येणार आहे. तो उकळी आल्यानंतर थोडंसं 5 या 10 मिनटं कमीत कमी सेवई टाकल्यानंतर तुम्हाला ठेवायची. नंतर गॅस बंद करायचे, कारण आपण पहिले उकळून घेतलेलं आहे. अशी चांगली उकळी आली बघू शकता. कमीत कमी आधी मी 5 मिनटं उकळून घेतलं आहे चांगलं, नंतरच आपण खिरीमध्ये सेवई सोडतो आहे. सेवई टाकल्यानंतर पण तुम्हाला 5 मिनटं किंवा 10 मिनटं शिजवून घ्यायची चांगली. म्हणजे परातीला आपलं जे सेवई आणि तूप चिटकलेलं होतं ते आपण दुधाच्या मदतीनं काढून घेऊया. बघा साफ झाली. जे परातीला चिपकलेलं तूप होतं ते एक्स्ट्रा ते वाया नाही जात. तर बघू शकता असे मस्त उकळी आली बघा, कारण आपली शेवई पण गरम होते त्याच्यामुळं लवकरात लवकर टाकल्याबरोबर उकळी आली. आणि आता ही तुम्हाला पातळ दिसते. 5 मिनटं किंवा 10 मिनटं जर तुम्ही त्याला चांगलं बॉईल केलं तर ती थोडी घट्ट होणार आणि थंडी झाल्यानंतर मीडियम होणार. तर तुम्हाला खायला रेडी असणार खीर. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला
व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. तर आता घट्ट व्हायला असं सुरुवात झाली आहे, बघू शकता थोडी घट्ट झाली आहे. आणि आपण गॅस पण बंद केला आहे. आणि आता आपण वाटीमध्ये काढून घेणार आहे. असं कलर आला बघा, तुपाचा मस्त कलर आला. हे आता सध्या एवढं दिसतंय वरती, नंतर थंडी झाल्यानंतर थोडी मिक्स होणार. काजू बदाम जर असेल, चारोळे वगैरे काजू बदाम असेल, पिस्ता, तर याच्यामध्ये खूपच छान टेस्ट येते. तर मी भरपूर टाकलं याच्यामध्ये, कारण माझ्याकडे होतं सगळं म्हणून. तुमच्याकडे नसेल तर काजू बदाम आणि इलायची टाकू शकता तुम्ही. बघू शकता असं मस्त झालं आहे. आता सध्या पातळ आहे आणि गरम पण खूप आहे, तरी मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप गरम आहे. छान झाली आहे. थोडंसं गोड कमी आहे, तर मी नंतर त्याच्यामध्ये साखर ॲड करून घेणार 1 वाटीभर. आणि थंडी झाल्यानंतर अजूनच छान लागते. आता सध्या गरम आहे त्याच्यामुळं थोडंसं टेस्ट करायला थोडी खूप छान झाले. तुम्हाला जवळून दाखवते. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जवळून दाखवते तुम्हाला. बघा मस्त असं खीर बनवून तयार आहे. लहान मुलांना खूप आवडेल. नक्कीच घरी बनवा, फॅमिलीला खाऊ घाला. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मस्त खा, स्वस्त राहा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा. बघा मस्त अशी घट्ट व्हायला सुरुवात झाली. आता मी कमीत कमी त्याला 2-3 घंटे बाहेर ठेवणार. टाटा, बाय बाय.